सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धावा 3 षटकांमध्ये आल्याच नव्हत्या. त्याच्यानंतर स्लॉगर डेटोरच्या षटकामध्ये 28 धावा, ज्याच्या बॅटमध्ये 3 षटकार 1 चौकार, 10 बॉल 28 केली करणारा सिद्धू पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सिद्धू, तुम्हाला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच ची आकर्षण ट्रॉफी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्ही पाहता. खार्डी आणि त्यांना फाईट करते टीम फाल. या सागरजी पाटील, तुमच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक दिली आहे या स्पर्धेसाठी. सिद्धू पाटील, खूप चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. सौरभ मात्रे, पहिलाच बॉल. पहिलाच बॉल वाईड आला. वाईड बॉलचा इशारा. सौरभ म्हात्रेला तुम्ही पाहताय टीमचा कॅप्टन आहे. नील 11 गावदेवी खार्डी. नील 11 गावदेवी खार्डी या नावानं आज टीम उतरली आहे नारायणच्या या स्पर्धेमध्ये. ईस्ट क्रीडांगण स्वर्गीय रामचंद्र बडवी. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तेजस मात्रे, निहाल मात्रे, मात्रे बंधू मैदानामध्ये. या नितीनजी पाटील, पांडुरंगजी पाटील, तुम्हाला देखील मी सन्मानित करू. अंकुजी ठोबरे, तुमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये जखडून ठेवला बॅट्समनला सौरभनं. जबरदस्त 23 तर्राज. गोलंदाज सौरभ मात्रे, खार्डीचा स्वतः कॅप्टन आहे आणि तो मात्र फेकतोय. हे पॉवर प्लेचं हे षटक. 4 षटकांची मॅच असणार. सकाळी तुम्ही 2 मॅचेस नक्की जिंकल्यात. वीर बजरंग शिरडून. याच्या अगोदरची मॅच कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकरनं. इथून जो जिंकेल तो वाडेकरची फाईट करणार आहे. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. चाललाय जमीन लगत वार थरखर दिसताना. बॉल लॉंग ऑन. सीमा पार. पूर्वार्धाचा पहिला दर्जेदार चौकार. बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 5 या गड्यावरती. ओम साई MTC स्पोर्ट. तुम्ही रोशनला पाहता. षटकातील पुढचा बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम आला. पुन्हा एकदा लगेचच टाकण्यासाठी सुरुवात होतील. रवीजी पाटील आज 4थ्या दिवसामध्ये आमच्याकडे गुडलेकाच्या भूमिकेने एक जबरदस्त स्कोरर आहेत. नक्कीच थोड्या दिवसामध्ये देखील ऑफिशियल देखील होतील. चांगली नक्कीच पेडानं त्यांच्या लिहिलं जाणारं हे पुस्तकावरती धावफलक तुम्ही पाहताय. तुमचं देखील स्वागत करू. फटका चांगला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. अप्रतिम झेल आतिशनं पकडलाय. विशाल मात्रेनं पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती. तेजस मात्रेचा खेळ. आणि आज कोण जाईल या स्पर्धेत सुपर 4 मध्ये. आपण एक टीम काढली आहे मेगा फायनल मध्ये. कापरी सिद्धी पाली टीम पोहोचली आहे. काल काकडवाला खूप चांगला खेळ केला. आज जो सुपर 4 मध्ये जाईल सेमीफायनल 2
आपण काकडवाल सोबत. आज 8 संघ इलेक्शन मध्ये हा एचा बॉल आहे आणि आज 8 संघ पाहिले. पहिल्या दिवशी 10 संघ, दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी देखील 10 पाहिले. आज तुम्ही 8 पाहताय. चांगली स्पर्धा. स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक. आज सकाळचं थोडं वातावरण दमट होतं आणि लगेच आता सूर्याची किरण देखील आमच्या क्रीडा नगरीमध्ये पडतात. बॉल मात्र बॅट्सातला कळा लागला. बॉल मारायचा कुठल्या दिशेमध्ये होता, केला कुठे तुम्ही पाहता. पॉइंटला तोपर्यंत डॉट बॉल आला. धाव फलकावरती 5 या आकड्यावरती. कमबॅकिंग षटक सौरभ म्हात्रे. खूप चांगला जबरदस्त तेज तर्रार गोलंदाज आहे. लाईन खूप चांगली बॉलिंग तो करतोय. षटकातील पुढचा चेंडू अर्धा बॅटने घेतला. बॉल मेन विकेटला विशाल बॉल पर्यंत गेला. हा तुम्ही थ्रो पाहिला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक संपला जातं. पहिलं पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना अवघ्या सौरभ म्हात्रेने धावा खर्च केल्यात त्या मात्र 6. आज नक्कीच जेवणाची मेजवानी. मग आमचा कॉमेंट्री पॅनल असो, आमचे लाईव्ह वाले असो, आमचे स्कोरर असो, आमचे डीजे वाले, आणि ही जेवणाची आम्हाला आज ज्यांच्या माध्यमातून मेजवानी भेटली आहे ते गुरुनाथदादा पाटील यांचं देखील स्वागत करू. गुरुनाथदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. लहान मुलांची गर्दी आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आज शाळेला सुट्टी आहे कारण की आज संडे आहे. ते देखील आता मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील स्वागत करू. षटकातील पहिलाच बॉल. केसला फटका. लॉंग ऑफला फिल्डर जजमेंट अप्रतिम राहिला. फिल्डर तुम्ही पाहताय सौरभ म्हात्रेनं पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती. निखिल म्हात्रेचा खेळ. धक्का लागला. बाल संघाला दुसरा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला विशाल म्हात्रेला. नवीन बॅट्समन सूचित आला बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती. पडल्यानंतर गुड लाईन स्पोर्टवरनं काय टप्पा घेतला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिला बाउन्सचा कॉल देखील दिला पंचांना आमच्या स्क्वेअर लेगचे पंच मनोजी पवार सर. बघा प्लीज लहान मुलांनो मॅचला नक्कीच तुम्ही पहा जरा प्लीज सावकाश. स्वयंसेवक जे आमचे सीमारेषेजवळ स्वयंसेवक आहेत त्यांनी लगेचच तुम्हाला आमचे आयोजक बोलवतात या इकडे सर्वजण. जेवणा नक्कीच जेवणाची सुट्टी देखील त्या जेवणाला. बॅकफुटला जाऊन बॉल स्पंज केला. परकटचा शानदार रुबाबदार स्ट्रोक. बॉल साला बाउंड्री लाईन सीमा पार ठोकला. सुचितचा बॅट बंद. हा चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं पाहू शकाल बॅकफुटला आला. पहिले पाय बाहेर काढला त्यानंतर स्ट्रोक ला जबाब. हे MTC लाईव्हचं खास चित्र. अप्रतिम रिप्ला त्यांच्या माध्यमातून. रोशन तुमचं देखील कौतुक करू. आणि
चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 10 नंबर जसी सचिन रमेश तेंडुलकर. याच क्रिकेटनं त्यांना भारतरत्न देण्यात आलं. क्रिकेट काय आहे? क्रिकेट म्हणजे प्रेम आहे आणि क्रिकेट मध्येच भारतरत्न देणारा सचिन रमेश तेंडुलकर. या आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. लालचंददादा पाटील आपलं सरचे स्वागत. वाईट बॉल आणि नारायणचे जावई आमचे बंधू देखील आहेत प्रथमेश पाटील आणि राज पाटील. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तकदीरजी मात्रे या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रथमेश पाटील जे नारायणचे जावई आहेत तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्वयंसेवक या स्वयंसेवक आमचे जेवणासाठी यायचा स्वयंसेवक पायावरती बॉल फेकला होता, फाक पाडला. हॉलिंडर आमचे जे सीमारेषेच्या बाहेर जे बॉल घेऊन येतात ते या. तुमची जेवणाची सुट्टी देखील झालेली आहे. अकरा धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. टॅपिंग स्ट्रोक अमरमचा बॉक्स स्ट्राईपचा टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. लॉंग ऑनला फिल्डर वेगानं सौरभ आला तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. सुचित साडी पादरी आलाय. लागोपाचे 3 बॉल 3 षटकार आमचे लाडके आयोजक विघ्नेश पाटील यांचे परम मित्र आहेत आणि त्यांच्याकडनं 1000 रुपये. चिंतामणजी पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बुर्दुल आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आडवा पाठ केसला फडका मिड विकेटला. आता सौरभ आले तिकडे मगाशी आतिश होते आणि या बॉलवरती 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. दुसरा 12 बॉलचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 13. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माजी सरपंच बुर्दुल गावचे मोतीराम शेठ पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. चिंतामण शेठ पाटील एवन जोडी आहे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता. दादा तुमचं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. वय किती आहे? वयाचं भान नाही पण क्रिकेटला आम्ही प्रेम करतो. क्रिकेट आम्ही देखील खेळलो आहे. क्रिकेट हा आमचा धर्म आहे आणि क्रिकेटला दैवता मानणारी ही 1-2 मान्यवर चिंतामणदादा पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता मोतीरामदादा पाटील. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृतिचक 2025 मध्ये क्रिकेटवरती त्याचं प्रेम आहे. वयाचं भान नसता देखील आता खूप मंडळी येत असतात. तुम्ही पाहता हे तर खरं क्रिकेट आहे. क्रिकेटपटूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजन केल्या जात आहेत आणि मान्यवरांचा देखील हातभार लागतोय. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इतके कटआउट तुम्ही पाहताय. सर्व मान्यवर या स्पर्धेला नक्कीच भेट देत असतात. बॉलिंग ट्रॅकवरती अतिश आला. तिसऱ्या षटकामध्ये अतिशचा वापर. आज सूरज नाहीये. सूरजनं खूप चांगली गोलंदाजी केली. आम्ही पाहिलं ती पापडीचा पाडा क्रीडा नगरीमध्ये जिचे चॅम्पियन 2 वेळा 9 धावा डिफेंड केल्या होत्या सूरज बैकरनं. बॅटच्या रडारमध्ये स्वागत केलं आतिश. वेलकम टू ग्राउंड. ठोकला पहिल्या बॉलवरती आतिशच्या अगेन्स्ट हा षटकारचा. हॅलो अतिश स्वागत केलं निहालनं षटकारानं. तकदीरजी मात्र या नारायणचं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं अतिश षटकारानं. निहाल मात्रेच्या बॅटमधनं हा देखील मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला. हा बॉल समोर ठेवण्यात आला. बीट करून गेला. जणू काय बॉल निहालला समजला नाही. अतिश देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे गावदेवी खाडीचा. आज नील 11 गावदेवी खाडी या नावानं हा संघ उतरला आज या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याच्या क्रीडा नगरीमध्ये. ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक लाडके आयोजक बालचंददादा पाटील, बुधाईदादा पाटील, गुणादादा पाटील, जयवंतदादा पाटील, लालचंददादा पाटील ही सागरदादा पाटील आहेत. फ्रंट पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड पॉइंटला झेल सोडला.
फिल्डर होते, कॅचेस विन द मॅचेस अवघड होता, पण घ्यायला हवा होता, कारण की निहालच्या बॅटमधून एक षटकार तुम्ही पहिल्याच बॉलवरती पाहिला, त्याला दिलेलं जीवनदान. कालच्या मॅचेस काय, काल शेवटची मॅच राहिली, 6 बॉल 22 आवश्यकता, 1 बॉल ती 4ची मॅच आणि तो थर्डमॅनला चौकार मारला होता बॅट्समन किशोरनं. किशोर शहरी क्रिकेट देखील भरपूर खेळला, अनुभव होता त्याला की मी मारू शकतो. हा देखील बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल हा थोडा पुढे ठेवण्यात आला, बीट करून गेला, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून थोडा पुढे ठेवला आणि ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न राहिला सुचितचा आणि सुचितला हा डॉट बॉल. सुचितचा विचार केला, 5 बॉल तो खेळला फक्त 5 वरती आणि निहाल 4 बॉलमध्ये 8 वरती खेळतोय. फडका चांगला उडवला, उंच गेला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग. विशाल मात्र चूक होणार नाहीये, पकडलाय, झेल संपलाय मैदानावरती. सुचितचा खेळ, धक्का लागला काकडवालला, 3रा संघाला लागलाय 3रा धक्का. इथे तुम्ही पाहता भाल संघाला 3रा धक्का लागलाय 20 वरती. काल काकडवालची मॅच देखील उत्तर शिवने काकडवाल तेवढी जबरदस्त झाली होती, 6 बॉल 22. ती मॅच कोण विसरेल, आणि असं वाटलं की काकडवाला लागला. होत असतात चुका, काही हरकत नाही, माणूस आहे, माणसाकडनं नाही तर कोणाकडनं चुका होतील. धावा फलकावरती तुम्ही पाहता 20 वरती 3रा धक्का भाल संघाला. आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज तुषार आलाय. फडका उडवला, मेन विकेटला, प्रयत्न जबाब होते सौरभ मात्रेचा. बॉल हाताला स्पर्श करून बॉल लाईनला अलविदा. हा षटकार ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल, प्रयत्न जबाब होते सौरभ मात्रेचा. मेन विकेटला उभा होता, एक झेप घेतली, झेप काय घेतली सौरभनं हे बघा. MTC लाईव्ह काय कव्हर केली नीरज, अप्रतिम होते. पण शेवट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 26. टायटल सॉन्ग स्वर्गीय लहू शेड चषकाचं टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. भालचंद्रदा पाटील असतील, त्यांची संपूर्ण परिवार. स्लोगोरचं डेटोरचं हे षटक तुम्ही पाहता. 23 तर्रार आणि बॅटला स्पर्श झाला असं सांगतोय, कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही, स्थिर आहेत तुम्ही पाहता. पंच हा डॉट बॉल आला. बघा पंचांची कुठल्याही प्रकारचा वादावाद करू नका. खार्डी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या, लक्षात असू द्या प्लीज. डॉट बॉल आलाय, यश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. धावा धावपलकावरती 26. चेतन पाटील आमचे परम मित्र बालेगावचे, आपलं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. आकाश पाटील देखील. हा बॉल तुम्ही पाहताय, लेग बायच्या स्वरूपात एकच धाव, एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 27. नक्कीच एक मॅच जिंकली स्काय 11 जय जल्लेश्वर वाडेकरचे पुरस्कर्ते गोल्डन मॅन आकाश पाटील. चेतनजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत लॉंग ऑन मिड विकेटला, मधनं गॅप मधनं बॉल सीमा पार आलाय. चौकार 4.
ठेवलंय यो नारेल्या गावात लवशेट चषक ठेवलंय यो नारेल्या गावात लवशेट चषक ठेवलंय यो नारेल्या डेट ओव्हर आहे, स्लो ओव्हर आहे, हनामारीचं षटक आहे, यामध्ये धावा बनवायला हव्यात, तेच प्रयत्न चालू आहेत तुषारचं. षटकातील पुढचा बॉल ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं, फिल्डर वेगान आलेत, तोपर्यंत या बॉलवरती सिंगल. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. आईवा झेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक घड्याळ देखील देण्यात आलाय, जे आम्हाला लाभलंय. काशीनाथ पाटील यांच्याकडे घड्याळ आणि कॅश प्राइज. या स्पर्धेला लाडके आयोजक भालचंद्रदादा पाटील, तर स्वर्गीय लहुशेठ पाटील या बॅनरला कटआउटला हिट झाला तर 1100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. बॅक टू द बॉलर, बॉल झाला सरळ, तोपर्यंत लॉंग ऑफचा फिल्डर, तोपर्यंत एकच धाव. उद्योजक उद्योगपती दुर्गेशजी पाटील यांचा कटआउटला हिट झाला तर 1100. भालचंद्रदादा पाटील यांचा जर कटआउटला हिट झाला तरी 1100 आणि स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक जो कटआउट आहे त्याला हिट झाला तर 1100 रुपये. भालचंद्र पाटील आणि 500 रुपये. जयवंत पाटील 1700 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप चांगलं आहे, पारितोषिक लागल्यात आल्यात. आडवा बॅट खेचला, मिस टायमिंग, फिल्डर अप्रतिम कॅच पकडला. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय करण आणि विकेटचा पतन आणि स्वर्गीय बालराम पाटील हे कटआउट तुम्ही पाहताय. दुर्गेश पाटील यांचे सर्व बंधू आहेत, त्या कटआउटला तरी हिट झाला तरी तुम्हाला 1100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं. डीजे अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये जर बॅटिंग लाईन जर आपण पाहिली भाल संघाची, निहाल जो नॉट आउट राहील त्यानं 7 बॉल 9, त्यानंतर 4 बॉल 4, तेजसनं उभारल्या 3 बॉल 1 उभारली, निखिलनं, सुचितनं 6 मध्ये 5 आणि तुषारनं 4 बॉल 11 धावेची केली धावा बनल्या धावपलकावरती. त्या 33 आणि 34 धावेचं लक्ष्य आता पार करायचं उत्तरार्धामध्ये. आणि योगीजी बडवी यांचा आपण आवाज ऐकू. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॉलिंग लाईन मध्ये थोडी आपण नक्कीच पाहणार आहोत. सौरभ म्हात्रेचं हे कॅप्टनचं पहिलं षटक, ज्यामध्ये तुम्ही धावा त्यानं खर्च केल्या अवघ्या 6 विकेट, 1 त्यामध्ये 4 डॉट बॉल. त्यानंतर विशाला ज्यानं धावा खर्च केल्या 7, त्यामध्ये 1 विकेट 3 डॉट बॉल. अतिशाला ज्यानं धावा थोडा महागडा ठरला, त्याला 1 विकेट नक्की मिळाला, 13 धावा खर्च केल्या आणि त्यानं डॉट बॉल 3 विकले. त्यानंतर यश आला ज्यानं 6 रन देत असताना 1 विकेट, त्यामध्ये 3 डॉट बॉल. चांगली बॉलिंग लाईन तुम्ही पाहिली खाडीची. जाव्यात या धावा चेस केल्या जातील का नील 11 खाडी टीमच्या बाजूनं, की या डिफेंड केल्या जातील टीम भालच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आमचे परम मित्र योगेशजी मडवी सराणा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच सौरभ पाटील. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण आयोजित स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक 2025 शानदार पर्व तुम्ही पाहतायत. नक्कीच अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आल्यात. आमच्या बुर्दुल गावची एबन जोडी खरं तर तुम्ही पाहतायत माजी सरपंच बुर्दुल ग्रामपंचायतचे दमदार व्यक्तिमत्व मोतीराम शेठ पाटील, त्यानंतर आमचे मोतीराम चिंतामण शेठ पाटील, हे 2 व्यक्तिमत्व, ही एबन जोडी नेहमी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, डे असो किंवा नाईट, मग प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असं आणि आता ते देखील उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी इन्व्हाइट करेल आमच्या एबन जोडीला की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील या, आपला सन्मान केला जाईल. नाही एक एक सन्मान घ्या. माजी सरपंच, माजी उपसरपंच सन्मानित चिंतामण शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे आपण करूया.
एक दमदार व्यक्तिमत्व खरं तर आज या ठिकाणी उपस्थित झालेत. पंचकोशीतली प्रत्येक स्पर्धा ते सोडत नाही. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. सातत्यानं तुम्हाला ही जोडी मैदानी पाहायला मिळतं. खरं तर त्रिमूर्ती आहे आणि सुरेश शेट थोडेसे आजारी असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीयेत. अन्यथा तुम्हाला त्रिमूर्ती प्रत्येक वेळी पाहायला मिळते. बुर्दुल गावची त्रिमूर्ती सध्या एवन जोडीमध्ये आली आहे आणि चिंतामण शेठ पाटील यांचा सन्मान केला होते. दमदार व्यक्तिमत्व, खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. मग नाईट स्पर्धा असली की रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत घरात सुद्धा मॅच बघतील एवढा छंद आहे त्यांना. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आमचे बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. यावेळेसला बॉल प्रहार करताय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकारने सुरुवात झाली. 34 धावेचं टार्गेट आहे. यानंतरची होणारी लढत खरं तर पाहायला मिळेल विनिंग टीम आणि टीम वाडेघर. आपण कुठेही जाऊ नका. मोतीराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान होतं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मनपूर्वक स्वागत. प्रथमेश शेठ पाटील दहिसरचे आमचे या जावई आहेत या गावचे. खरे तर जयवंत दादा पाटील यांचे ते जावई आहेत आणि नक्कीच आमच्या आयोजकांचे जावई आहेत. प्रथमेश दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. चला, प्रथमेश दादांचा सन्मान इथे केला जाते. प्रथमेश आणि राजदादा पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी दोन्ही भाऊ आहेत, बंधू आहेत. नक्कीच सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. शुभ सन्मानित केले जाते जावयांचा सन्मान. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 आहे धावसंख्येवरती. लक्ष गाठायचंय 34 धावेचं. चांगला चेंडू अलोंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या 6 या धावसंख्येवरती. टीम कार्डी विरुद्ध टीम भाल यांच्यामध्ये लढत. भाल संघ आई गावदेवी भाल आणि त्यांच्या विरोधात खेळणारा नील 11 गावदेवी भाल ही लढत प्रेक्षकांना आज पाहायला मिळते. बघा, संघाचे पॅकर नील संदीप पाटील यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार मारले कोणत्याही खेळाडून कार्डी संघाच्या तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. परंतु आता येतोय चौकार. एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर 4 रन. टोटल 10 या धावसंख्येवरती बिन गडीबाद चांगली सुरुवात कार्डी संघाची. विशाल आणि केतन. क्लिंग बोल्ड, यू मिस आय डेफिनेटली हिट. पहिला विकेट विनोदना मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडीबाद. धावसंख्या 10. कडक कुणामध्ये कडक स्मॅच आणि कडक स्पर्धा आपण पाहतो. नवीन वर्ष, नवीन संकल्पना आणि नवे पर्व आणि नवे युवा सर्व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्हाला सर्व आमची पाहुणे मंडळी दाखवली जाते. आज वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे आमच्या आयोजक, त्यानंतर या गावचे जावई, त्यानंतर आमची इवन जोडी. हे सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवणं आयोजक भालचंद्र पाटील तुम्ही पाहता स्क्रीनवरती. खरं तर त्यांचं स्वप्न प्रत्येक वर्षी स्पर्धा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते.
खरं तर ही स्पर्धा मित्र पहिल्या वर्षामध्ये फक्त 30,000 रुपयाची होती आणि त्यानंतर कालांतराने त्याचं प्राइस वाढत गेलं. आज स्पर्धेमध्ये बाईक आहे 80,000 रुपये. कालांतराने स्पर्धा मित्र तुम्हाला नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, हे देखील त्यांचं स्वप्न आहे. पहिला चेंडू लॉप केलाय, बॉल बॅकवर्ड केले क्रिजर मध्ये, बाउंड्री लाईनला फील्ड झाला, एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 या धावसंख्येत होती. अद्याप 23 धाबीची गरज आहे. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये एकाला अस्तित्व गमवावं लागेल. एक सामना जिंकणार तो सरळ वाडेकर टीम विरुद्ध खेळणार. बॉल चांगला ओव्हर पिच होता आणि त्याला फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेटच्या वरन सीमारेषा बाहेर. आलाय बॅट्समन तुम्ही पाहतात ऍज ओपनर वन डाऊनचा खेळाडू प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी जुना खेळाडू आहे आणि नक्कीच आम्ही नेहमी सांगतो ना की पुराणी चावल जेवढा जुनं चावल शिजवलं जातं तेवढं गोड लागतो आणि त्याच पद्धतीने आक्रमण सुरू आहे. पुन्हा प्रहार, पुन्हा बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या वरनं, हवाई सबर आणि बॉल सीमारेखा बाहेर षटकार. राऊडीच्या स्टाईल मध्ये इथे षटकार आपण पाहतो. शक्ती प्रदर्शन प्रल्हाद तुम्ही पाटीलला पाहतायत. प्रल्हाद पाटीलचा एक विक्रम आहे, 6 चेंडू 6 षटकार टोकण्याचाही त्याच्या नावावरती विक्रम आहे. तोच खेळाडू पुन्हा प्रहार केलाय लॉंग लेगच्या दिशेनं, आउटफील्ड फास्ट आहे, धन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. झाले 7 धाब्याची फक्त आवश्यकता आहे. येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो दमदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 संघ तुल्यबल ताकदवर मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू आणि 7 धाबा. समोर पुन्हा एकदा चपराक फिल्डर होते पण नाहीयेत त्या ठिकाणी. बॉल चालला सीमारेखा बाहेर, चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 33 या धावसंख्येवरती 31 या धावसंख्येवरती तर 3 धाब्याची फक्त आवश्यकता आहे. 13 चेंडू 3. दुपारच्या कडक पुण्यामध्ये असं वाटलं की मॅच चांगली होईल, परंतु काय आक्रमकता दाखवली आहे प्रल्हाद पाटीलनं. चांगला चेंडू विकेटच्या मागे, बॉल सोडलाय सीमारेषा बाहेर, 22चा चौकार आणि या चौकाराबरोबर संघ जिंकलाय. टीम नील एलिमेंट गावदेवी खार्डी. अभिनंदन संघाचं करूया. हार्ड लक टीम आई गावदेवी भाल. आई गावदेवी भाल संघ स्पर्धेतनं बाहेर होतोय. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं 33 धाबा केले, 34चं टार्गेट होतं, परंतु काय घडलं की एका बाजूला प्रल्हाद पाटीलनं केलेलं आक्रमण 5 चेंडू मध्ये ताबडतोब 20 धाबा. त्यानंतर गोलंदाजी अटॅक तुम्ही पाहिली टीम खार्डीची 6 धाबा 1 विकेट, सौरभ त्यानंतर यश 6 धाबा 1 विकेट, विशालनं 7 धाबा 1 विकेट आणि आतिशनं 13 धाबा 1 विकेट. अशा प्रकारे गोलंदाजी आपण पाहिली, परंतु लो स्कोरिंग मॅच होती आणि खरं तर या मॅच मध्ये ताबडतोब इनिंग खेळली आहे 5 मध्ये 20. तो खरं तर प्रल्हाद पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रल्हाद पाटील हा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि त्यानंतर कॅप्टन धोनी हा पण टॉससाठी, कॅप्टन टॉससाठी या दोन्ही खरं तर आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2nd राऊंडची 2nd लढत वाडेघर विरुद्ध खार्डी. मी विनंती करेल सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील यांना की आपण यावं.
त्यांच्या शुभाचे प्रल्हाद पाटीलला मॅन ऑफ द मॅच दिली जाणार. या मॅच मध्ये ताबडतोब इनिंग 5 चेंडूमध्ये सामना खल्लास केला आणि खरं तर तो ठरला मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच ठरला 5 चेंडूमध्ये 20 धाबेची शानदार खेळी करणारा खेळाडू अर्थात प्रल्हाद पाटील. व्हेरी वेल प्लेड प्रल्हाद दादा, काय सुंदर खेळ झाला. अगदी जुना खेळाडू, एक्सपिरियन्स त्याच्याकडे भरपूर आहे, अनुभव आहे आणि तो ठरला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. बालगावचे तेजस दादा मात्र या पण दुर्गेश दादा आपल्याला आमंत्रित करत आहेत. तेजस दादा आपण यावं. चला टॉस केलं जाईल. टॉस केला जातोय दोन टीम कॅप्टन. चला टीम कार्डी कॅप्टन जॉईन व्हा.